तर मित्रांनो, आज आपल्या महाकुंभ 2025च्या प्रवासाचा शेवटचा भाग आहे। हा प्रवास आठवणीत राहणारा, श्रद्धेने भरलेला आणि नक्कीच थोड्या थरारक अनुभवाने भरलेला होता। चला तर मग शेवटचा भाग पाहूया आणि आमच्यासोबत हा अद्भुत प्रवास पुन्हा एकदा अनुभवूया। तर मित्रांनो, महाकुंभच्या गर्दीतून आणि प्रवासाच्या थकव्यातून थोडासा आराम घ्यावा म्हणून आम्ही श्रीराम हॉटेलमध्ये एक डॉर्मेटरी बुक केली। इथे फ्रेश होऊन आम्ही पुन्हा प्रयागराज फिरायला निघालो। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे चंद्रशेखर आझाद पार्क आणि इस्कॉन टेम्पलला। सो आज हा आमचा लुक आहे, तो रेडी झालेला आहे। तर तुम्हाला मी दाखवणार तिथे आम्ही काय काय बघू शकतो ते। इस्कॉन मंदिराचं वातावरण शांत आणि भक्तिमय होतं। तिथे पोचल्यावरच एक वेगळाच पॉझिटिव्ह वाइब्स जाणवला। इथे आल्यावर मला एक भन्नाट कल्पना सुचली, मी पूर्ण पारंपरिक वेशात जाईन। मग काय, तिथल्या हरिभक्ताने मला स्वतः धोती नेसवली। धोतीमध्ये स्वतःला पाहून एकदम भक्तिमय फील आला। इस्कॉन मधून बाहेर पडून आम्ही यमुना किनाऱ्यावर गेलो। बोट सफारीचा विचार मनात होताच, पण आमच्या दुर्दैवाने बोट क्लब पूर्णपणे बंद होते। यमुना किनाऱ्यावर थोडा वेळ शांततेने आनंद घेतला। या निर्मळ प्रवाहाकडे पाहताना मनही शांत होतं। यमुना मातेला वंदन करून आम्ही पुढे श्री कल्याणी देवी शक्तिपीठाच्या दर्शनासाठी निघालो। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय माँ कल्याणी देवी शक्तिपीठावर। तिथे आपण टर्न राईट देवीचं दर्शन घेणार आणि पुढे चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये जाणार। शक्तिपीठाचं दर्शन झाल्यावर आम्हाला एका मित्राने सांगितलं की हेलिकॉप्टर जॉय राईड चालू आहे। 5 किलोमीटर चालत गेलो आणि झालं काय, संपूर्ण हेलिकॉप्टर जॉय राईड बंद आहे, कारण ते फक्त VIP लोकांना एअरपोर्टवर सोडत होते। अशा छोट्या निराशा या प्रवासाचा भाग आहेतच, पण आमचा हुरूप काही कमी नाही। इथून पुढे आम्ही चंद्रशेखर आझाद पार्क पाहण्यासाठी निघालो। प्रयागराजला येण्यापूर्वीच ठरवलं होतं की या ऐतिहासिक स्थळाला नक्की भेट द्यायची। किडगंज बोट क्लबवरून आझाद पार्क साधारणपणे 5 किलोमीटर अंतरावर होतं। पैदल चल रहा हूँ, गाड़ी चाहिए, जीवन के सफर में सवारी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए। मित्रांनो, आपल्या देशाने अनेक बलिदानांनी स्वातंत्र्य मिळवलंय। त्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केले आणि त्यात चंद्रशेखर आझाद हे अपराज्य योद्धे होते। त्यांनी ब्रिटिशांशी शेवटपर्यंत लढा देऊन स्वतःवर अखेरची गोळी झाडली, कारण त्यांना शत्रूंच्या हाती पडायचं नव्हतं। त्यांची मूर्ती पाहताना असं वाटलं की ती आजही तेवढ्याच निश्चयाने उभी आहे। हे सगळं पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले। पुतळ्याच्या डोळ्यात अजूनही तीच जिद्द दिसते, हा माणूस कधीच झुकला नाही, आपणही कधीच झुकायचं नाही। तिथून जवळच ऋषी भारद्वाज पार्क होतं, जिथे एक भव्य मूर्ती होती।
पण पार्कमध्ये फारसं काही विशेष नव्हतं, त्यामुळे आम्ही हॉटेलकडे परत निघालो. इथून पुढे आमचं हॉटेल तब्बल 8 किलोमीटर अंतरावर होतं. म्हणजे काय, आता परत पायपीट. एक पायलट मिळाला, पण त्यांनी आम्हाला फक्त 3 किलोमीटरचीच लिफ्ट दिली. मग काय, बाकी 5 किलोमीटर पुन्हा चालत गेलो. आता आपण रिटर्न चाललो आहे प्रयागराज टू कल्याण, तिथून परत गोव्याला. आमची 3-4 अशी वेटिंग पडलेली आहे. खूप मुश्किल आहे. आम्ही असं बाकीच्यांसोबत चालत चाललेलो आहे. रात्रीचे 1 वाजलेले आहे. 3 वाजता आमची ट्रेन आहे. 2 किलोमीटर चालायचं आहे. वैभव ओके. तर मस्त प्रवास झाला. होईल तेवढे आम्ही स्पॉट्स कव्हर केले. भरपूर चाललो. 30 ते 40 किलोमीटर चाललो असेल आम्ही टोटल. आणि जिथे होईल तिथे आम्ही गाडी करण्याचा प्रयत्न केलो. 1-1 किलोमीटरला गाडी नेऊन सोडायची. पण ठीक आहे, चांगला अनुभव होता. वैभव, तुझं काय म्हणणं आहे? प्रवास चांगला झाला आणि सरकारच्या नियोजनात कुठेच कमीपणा नव्हती. नियोजनानंतर असं बऱ्यापैकी युपी सरकारने हा कुंभमेळ्याचं आयोजन केलं होतं. जरी त्रास झाला तरी पार्किंग आणि गर्दीची एकंदर संभाव्य न बघता आपल्यासाठी मस्तपैकी हा कुंभमेळ्याचं दर्शन पण झालं. येस, माझ्या पाठी पाहू शकता, एवढी मोठी लाईन आहे. हर हर गंगे, हर हर गंगे. तुमची तिकीट रिझर्व असेल तर त्यांच्याने एक मस्त सोय केलेली आहे की एक सेपरेट गेट ठेवलेले आहे, जिथून आता तुम्ही नाही. तिकीट रिझर्व असेल टेन्शन नाही. अनरिझर्व वाल्यांना सेपरेट लाईन आहे. हे बघा मित्रांनो, काहीच चोख व्यवस्था करते. काहीच कुठे गडबड दिसत नाही. ज्या ट्रेनची यात्रियांची ट्रेन येणार आहे त्यांनाच पुढे बोलवलं जातं. अशी चोख व्यवस्था केलेली आहे. पूर्ण स्टेशन खाली दिसतोय तुम्हाला. तर मित्रांनो, मी आहे कल्याण जंक्शनला. आम्ही प्रयागराजवरून रात्री 2 वाजता कल्याण जंक्शनला पोहोचलो आहे. आमची नेक्स्ट ट्रेन जी आहे ती 5 वाजता आहे, जी आपल्याला गोव्याला नेऊन जाणार. ओव्हरऑल आमचा प्रयागराज एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. खूप चालावं लागलं, पण सहज भेटणार असं तीर्थक्षेत्र कुठचं असणार. तुम्ही आता चार्जिंग पॉईंट सुटतोय कल्याण जंक्शनला, भेटत नाही आहे. ट्रेनमधल्या संघर्षानंतर आम्ही थेविम स्टेशनला पोचलो. घरी पोचताच काय पाहतो, आईने माझ्यासाठी एक सुंदर सरप्राईज ठेवलेलं होतं. फुलांची रांगोळी घालून आणि मी आणलेलं गंगाजल याची आरती ओवाळून आमचं स्वागत केलं. त्या क्षणी वाटलं हा प्रवास खरंच अनमोल होता. तर मित्रांनो, हा प्रवास फक्त एका यात्रेपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो श्रद्धेचा, सहनशीलतेचा आणि अनुभवाने भरलेला होता.
तुमच्या आयुष्यात असंच काही आध्यात्मिक किंवा रोमांचक प्रवास झाला आहे का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच नवीन प्रवासात घेऊन परततोय. तोपर्यंत जय शिवराय. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.